केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष। रायगड लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिलला मतदान। रायगड लोकसभा मतदारसंघाचा प्रचार संपला असून केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्यात होणाऱ्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। गीते 7व्यांदा विजयी होतात की मागच्या पराभवाचा वचपा काढून तटकरे लोकसभेत जातात याची उत्सुकता असून मंगळवारी 23 एप्रिलला रायगड लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होते। केंद्रात अवजड खात्याचे मंत्री असलेले अनंत गीते 7व्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत। 2009 मध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर अनंत गीते यांनी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार बॅरिस्टर AR अंतुले यांचा पराभव केला होता। 2014 मध्ये मोदी लाट असतानाही सुनील तटकरे यांनी निकराची लढत दिली, त्यामुळे गीते केवळ 2100 मतांनी निवडून आले। रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तसेच गुहागर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश रायगड लोकसभा मतदारसंघात आहे। भाजप, शिवसेना, RPI महायुतीकडून अनंत गीते निवडणुकीला सामोरे जात असून राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस आघाडीने सुनील तटकरे यांना रिंगणात उतरवले आहे। विधानसभा मतदारसंघाचा विचार केला असता महाड या एकमेव मतदारसंघात शिवसेनेचे भरत गोगावले आमदार आहेत। अलिबाग, पेणमध्ये शेकापचे तर श्रीवर्धन, दापोली आणि गुहागरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत। गीते यांच्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुहागर आणि माणगावमध्ये सभा घेतल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेणमध्ये तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलिबागमध्ये सभा घेऊन गीते यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले। राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबाग आणि गुहागरमध्ये सभा घेतल्या, तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनीही तटकरे यांच्यासाठी सभा घेतल्या। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि स्टार प्रचारक अमोल कोल्हे तटकरेंचा प्रचार करण्यासाठी पेण आणि महाडमध्ये आले होते। सर्वत्र झालेल्या सभांनी आणि उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रचाराने मतदारसंघातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे। सुनील तटकरे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी शेका पक्षाने कंबर कसली असून आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार बांधणी करण्यात आली आहे। महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांनीही रायगडमध्ये तटकरे यांच्यासाठी पायाला भिंगरी लावून प्रचार केला। नाराज असलेल्या मधुशेठ ठाकूर यांना जवळ करत तटकरेंनी अलिबागमध्ये असलेला विरोध मोडून काढला। विधान परिषदेचे सदस्य अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांनीही मतदारांना साकडे घातले आहे। अनंत गीते यांच्यासाठी आमदार भरत गोगावले आणि शिवसेना भाजपचे कार्यकर्ते नेटाने किल्ला लढवत आहेत। मोदी लाट असतानाही अनंत गीते यांना विजयासाठी झुंज द्यावी लागली होती, त्यामुळे दुसऱ्यांदा सुनील तटकरे यांनी उभे केलेले तगडे आव्हान अनंत गीते कसे परतवून लावतात यावरच त्यांच्या विजयाची गणितं अवलंबून आहेत। कुणबी समाज आपल्यालाच मतदान करेल असा विश्वास गीते व्यक्त करत असले तरी तटकरे यांनी यावेळी जोरदार तयारी केल्याने निकाल बदलेल असा विश्वास राजकीय निरीक्षक व्यक्त करताना दिसतात। अनंत गीते यांनी कामच केली नाहीत, ते निष्क्रिय खासदार असल्याचा आरोप तटकरे यांनी सभांमधून लावून धरला होता। तर तटकरे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करत ही निवडणूक सदाचारी विरुद्ध भ्रष्टाचारी असल्याचा दावा करत गीते मतदारांना सामोरे जात होते। संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारतो हे 21 मेला निकालात स्पष्ट होणार असले तरी मंगळवारी मतदान होत असल्याने गीते आणि तटकरे या दोघांचीही प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।